थांब माझ्या लाडक्या भक्ता. हो, तूच, जो या क्षणी हा दिव्य संदेश ऐकता आहेस. कृपया आपली बोटे स्क्रीनवरून बाजूला नेऊ नकोस, कारण हा कोणताही साधा क्षण नाही. हा क्षण आहे नियती बदलण्याचा. आजचा हा दिवस तुझ्या जीवनाचे ते सुवर्णद्वार उघडू शकतो, जिथून आशा, समाधान, शांतता आणि नव्या सुरुवातीचा प्रकाश हळूहळू तुझ्या आयुष्यात प्रवेश करतो आहे. जीवनातील संघर्षाची जाणीव. माझ्या बाळा, मी पाहिलं आहे तू काय काय सहन केलं आहेस. बाहेरून हसत राहिलास, पण आतून किती वेळा तुटलास. कर्जाचा भार, घरातील तणाव, नात्यांमधली कटुता आणि रात्री उशिरा येणारी ती अस्वस्थता. कधी कधी वाटलं असेल ना, मी एकटाच आहे का? पण आज हा दिव्य आवाज तुला सांगतो, तू एकटा नाहीस. स्वतः श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे. येणाऱ्या 7 दिवसांचे 3 संकेत. आता लक्ष दे, कारण येणाऱ्या 7 दिवसांत तुला 3 मोठे संकेत मिळतील. पहिला संकेत, तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल. जुनी ओळख किंवा नवीन मित्र, जो मदतीचा, आधाराचा माध्यम बनेल. दुसरा संकेत, जे काम खूप दिवस अडकलं आहे ते अचानक मार्गी लागेल. एखादी संधी, जी तू अपेक्षाही केली नसेल, ती सहज मिळेल. तिसरा संकेत, तुझ्या आत एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. भीती कमी होईल, मन शांत होईल आणि एखाद्या स्वप्नात तुला शुभ चिन्ह दिसेल. हे संकेत योगायोग नसतील, ते स्वामींची उपस्थिती दर्शवतील. समृद्धीचे रहस्य आणि उपाय. माझ्या भक्ता, तुला कधी वाटलं आहे का की मेहनत करूनही स्थिरता का येत नाही? कारण कधी कधी समस्या कर्मात नसते, तर ऊर्जेत असते. तुझ्या घराच्या ईशान्य दिशेला सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. सोपासा उपाय. संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर चंदनाच्या सुवासाचा एक दिवा लाव. त्या दिव्यात एक तुळशीचे पान ठेव. हे करताना मनात फक्त एकच भावना ठेव, कृतज्ञता. हळूहळू तुला जाणवेल, घरात शांती वाढते आणि मनात हलकेपणा येतोय. यशाची गुरुकिल्लीत संकल्प. दररोज सकाळी उठल्यावर तळहातात थोडं पाणी घे. 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि नंतर शांतपणे बोल, आजचा दिवस मी पूर्ण प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने व्यतीत करेन. हा संकल्प शब्दांचा नाही, तो विश्वासाचा आहे. जेव्हा मन शुद्ध असतं, तेव्हा निसर्गही साथ देतो. 8व्या दिवसाचे वरदान. 8व्या दिवशी तुला एक वेगळीच शांती जाणवेल. ती शांती पैशातून येत नाही किंवा बाह्य गोष्टींमधून मिळत नाही. ती शांती आतून उमटते. आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच जीवन स्थिर होतं. हीच ती अवस्था आहे जिचं वरदान स्वतः स्वामी देतात. अंतिम संदेश आणि आशीर्वाद. 7:20 भिवू नकोस माझ्या बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. जो शरण येतो त्याची काळजी स्वामी स्वतः घेतात. विश्वास ठेव, नामस्मरण कर आणि धैर्य सोडू नकोस. तुझा मार्ग उजळत आहे. तुझा विजय निश्चित आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.